नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल. विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अत्यंत महत्त्वाचे बहुआयामी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये देशभक्तीची ज्वाला प्रखर होती. त्यांचे बालपण कठीण परिस्थितीत गेले. त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडिलांचे नाव दामोदर पंत होते. आई वडिलांच्या संस्कारांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर खोल परिणाम झाला. त्यांनी लहान वयातच देशासाठी काहीतरी करण्याची शपथ घेतली. शालेय जीवनात ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड होती. ते उत्तम वक्ते होते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी क्रांतिकारक विचार स्वीकारले. त्यांनी अभिनव भारत ही संघटना स्थापन केली. ही संघटना ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्यासाठी कार्यरत होती. त्यांचे विचार तरुणांमध्ये वेगाने पसरले. ते लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. स्वातंत्र्य हेच त्यांचे अंतिम ध्येय होते. ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लंडनमध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. तेथे त्यांनी इंडिया हाऊसमध्ये वास्तव्य केले. इंडिया हाऊस हे क्रांतिकारांचे केंद्र होते. तेथे त्यांनी अनेक तरुणांना प्रेरित केले. त्यांनी 1857च्या उठावावर पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव 1857चे स्वातंत्र्य समर असे होते. या पुस्तकात त्यांनी 1857च्या लढ्याला स्वातंत्र्ययुद्ध म्हटले. ब्रिटिश सरकारने या पुस्तकाला बंदी घातली. त्यांच्या क्रांतिकारक कार्यामुळे ब्रिटिश सरकार सावध झाले. 1910 साली त्यांना अटक करण्यात आली. त्यांना भारतात आणण्यासाठी जहाजाने नेण्यात येत होते. मार्सोलिस बंदरात त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रसंग त्यांच्या धैर्याचे प्रतीक मानला जातो. शेवटी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांना अंदमानाच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आली. सेल्युलर जेलमध्ये त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले तरीही त्यांनी धैर्य सोडले नाही. तेथे त्यांनी कविता आणि लेखन केले. त्यांनी कैद्यांमध्ये देशभक्तीची भावना जागवली. कारागृहातील जीवन अत्यंत कठीण होते. ते तेलगिरणीत काम करत असत. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास खूप दिला. तरीही त्यांची जिद्द अठोट राहिली. 1924 साली त्यांची सुटका झाली. सुटकेनंतर त्यांना रत्नागिरीत नजरकैदेत ठेवण्यात आले. तेथे त्यांनी समाज सुधारणेचे कार्य सुरू केले. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पतितपावन मंदिराची स्थापना केली. हे मंदिर सर्व जातींसाठी खुले होते. त्यांनी हिंदू समाजातील एकता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदुत्व हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाची संकल्पना मांडली. त्यांचे विचार अनेकांना प्रेरणादायी वाटले, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. राजकीय क्षेत्रात त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. त्यांचे भाषण प्रभावी आणि ओजस्वी होते. ते प्रखर राष्ट्रवादी होते. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी लेखनकार्य चालू ठेवले. त्यांनी अनेक कविता आणि अनेक नाटके लिहिली. ने मजसी ने परत मातृभूमीला ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे. त्यांच्या साहित्याला राष्ट्रप्रेमाची झलक आहे. ते विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध विचारांचे समर्थक होते. अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. त्यांचे व्यक्तिमत्व कठोर पण स्पष्ट वक्ते होते. त्यांच्या आयुष्याभोवती अनेक वाद निर्माण झाले, तरीही त्यांच्या देशभक्तीवर शंका घेतली जात नाही. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी आत्मार्पणाचा मार्ग स्वीकारला. त्यांचे जीवन त्याग आणि संघर्षाचे प्रतीक आहे. त्यांचे नाव भारतीय इतिहासात कायम स्मरणात राहील. त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांचे विचार आजही चर्चेत असतात. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देते. अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवन चरित्र प्रेरणादायी आहे. तर मित्रांनो,
तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.